हॅलो एव्हरीवन. मी प्रियांका. संडे असल्यामुळं ना म्हटलं आज कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आणि ना आहोंच्या फ्रेंडच्या बाळाची ना नेम सेरेमनी होती. मग म्हटलं तिकडेही जायचं आहे, तर मग चला आज साडीच घातली. साडी वगैरे घालून झाली. मग म्हटलं थोडासा मेकअपही करावा. मग त्यासाठी घेतले मी पहिलं मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर ना घेतले सनस्क्रीन. मग लॅक्मे पावडर. मग आय शॅडो, काजळ आणि लिपस्टिक. इतकाच असतो माझा नेहमीचा मेकअप. आवरलं आणि निघालो बाहेर जायला. तर चिवताई आमची बाहेर निघालं की लगेच तिला गाडीवर झोप येते. रस्त्याने जातानाच मला अशी शेती वगैरे दिसली. त्या शेतामध्येच फुलांची बागही दिसली. मग मी त्याच्यात छान असे फोटो काढले. ते फोटो तुम्हाला एंडिंगला दाखवतेच. आणि जाणार होतो ना, ते शॉर्टकटनेच गेलो आम्ही. तर ते पूर्ण गाव भाग होतं असं. मग त्यामुळे ना तिकडे सगळे शेतकरी लोकच होते. मग त्यांच्या शेतात जे भाजीपाला वगैरे पिकवतात तेच लोकं मंदिराच्या बाहेर आम्ही जाणार होतो तिथे भाजी विकायला बसले होते. नेहमी शेतकऱ्याकडूनच भाजीपाला घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि शेतकरी लोकांना एखादे जास्त पैसे गेले तरी काही वाटत नाही, कारण खूप कष्ट करावं लागतं त्यांना. आणि जेव्हा आपण ते पिकवतील तेव्हाच आपण खाऊ शकतो. तर खरंच शेतकरी लोकांकडून भाजीपाला घेत जावा. चला तर आम्ही पोचलो एकमुखी दत्त मंदिरात नारायणपूरला. नवीन वर्ष चालू झालं तेव्हापासून चाललंच होतं मंदिरात जाऊया, कुठेतरी मंदिरात जाऊया. पण आहोंना वेळ नसल्यामुळे ना जाणंच झालं नाही. आज सुट्टी पण होती आणि वेळ पण होता. मग म्हटलं चला जाऊयात आपण दत्त महाराजांच्या दर्शनाला. तर येताना असा सुंदर व्ह्यू आम्हाला बघायला भेटला. मंदिराच्या बाहेर आलो. त्यानंतरनं हे असं बाहुल्या वगैरे खेळणी बाहेर विकायला होती मंदिराच्या. खूप सुंदर सुंदर देवांना आर्टिफिशियल हार वगैरे विकायला होते. मग मी तिकडूनच देवाला हार, नारळ, प्रसाद वगैरे घेतला. आणि चिवचं रडायचं चाललंच होतं, मला हे पाहिजे, ते पाहिजे. म्हटलं आपण मंदिरात पहिलं दर्शन करून येऊ आणि मग तुला हवं ते घेते. मग गेलो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. तर संडे असल्यामुळे मंदिरात खूप गर्दी होती. खूप मोठी दर्शन रांग होती तिकडे. मग त्याच्यामध्ये दर्शन वगैरे केलं. पटापट खूप वेळ तर दर्शनाला नव्हता, पण पटापट दर्शन केलं आणि बाजूच्याच असणाऱ्या शंकराच्या मंदिरात गेलो. हे प्राचीनकालीन मंदिर आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. पूर्ण दगडात बांधकाम आहे त्या मंदिराचं. तिकडं पण अर्धा तास लागला आम्हाला लाईनला. मग तेव्हा मंदिरात गेलो, दर्शन वगैरे केलं आणि आम्हाला जायचं होतं नेम सेरेमनीला. मग त्यासाठी निघालो. मग हॉलमध्ये पोहोचलो. तोपर्यंत सगळे आलेच होते. तिकडे छोट्या मुलांचे डान्स वगैरे झाले. त्यानंतरनं मग आईबाबांची बाळाला घेऊन एंट्री झाली. नेम सेरेमनी झाली. मग सगळं जेवण वगैरे केलं आणि आम्ही घरी यायला निघालो. आणि येतानाच आम्हाला खेड शिवापूरच्या इथे हे त्रिमंदिर आहे. खूप सुंदर असं रात्रीचं व्ह्यू दिसलं. तर माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.